भगत बाहेरच्या लहानशा अंगणात हात पाठीशी घेऊन इरझऱ्या घालीत होते. 50 वर्षापूर्वी ते या मठीत राहायला आले तेव्हा आसपास किर झाडी होती. शहर इतकं दूर होतं की शहराचे दिवेसुद्धा इथून दिसत नव्हते. पण वर्ष उलटत गेली तशी शहराची वाढ होत गेली आणि आता शहराने त्यांची लहानशी मठी चारी बाजूंनी वेढून टाकली होती. सुरुवातीस त्यांना या कलकलाटाचा, गजबजाटाचा खूप राग यायचा. पण स्वतःशी हसून त्यांनी आपल्या वैयक्तिक कार्यक्रमात योग्य तो बदल केला होता. त्यांच्या दररोजच्या साधनेच्या वेळा बदलल्या होत्या. तरीही आसपास एखादा विवाह सोहळा किंवा एखादा सार्वजनिक कार्यक्रम असला तर लाऊडस्पीकरचा, लोकांच्या गोंगाटाचा इतका त्रास होई की त्यांना वाटे आपला मुक्काम या मठीतून हलवावा. पण अर्थात तो विचार पळभराहून जास्त काळ टिकत नसे आणि त्यात गांभीर्यही नसायचं, कारण त्यांना मठी हलवण्याचा अधिकारच नव्हता. त्यांचं अल्प दीर्घ जे काही आयुष्य असेल तेवढ्याच कालापुरते ते या वास्तूचे रहिवासी होते. त्यांच्यानंतर पुढचा भगत येईल, जसे ते स्वतः एका रात्री मागच्या भक्ताची जागा घ्यायला आले होते. अर्धशतकापूर्वीच्या त्या निराशेच्या काळरात्री विशीचा एक तरुण पुराच्या उसळत्या पाण्यात जीव देण्यासाठी पुलाच्या कड्यावर चढला होता. तेव्हा एक हाक आली होती, थांब. अंधारातून एक वृद्ध त्याच्यापाशी पोहोचला होता. आयुष्याला इतका विटला आहेस? टाकून द्यायला निघाला आहेस? मग मला दे, म्हणाला होता. त्याने नाव, गाव, कारण काही विचारलं नव्हतं. या क्षणापूर्वीपर्यंतचं तुझं आयुष्य विसर. आता नव्याने जगायला शिक. तुझं नाव भगत, तो वृद्ध म्हणाला होता आणि त्याला या मठीत घेऊन आला होता. कठीण, कठोर आणि दीर्घ साधनेला सुरुवात झाली होती. मठीतल्या ग्रंथसंग्रहात नाना भाषेतले, नाना माध्यमात रेखलेले ग्रंथ होते. काही लाकडांच्या पातळ फळ्यांवर होते, काही बुर्जपत्रांवर होते, काही भाजलेल्या मातीच्या चौकोनावर होते, काही चर्मपृष्ठांवर होते. सर्वच काही संस्कृतात, पालीत, अर्धमागधीत, प्राकृतात नव्हते. काही ब्राह्मी लिपीत होते, काही चित्रलिपीत होते, काही तर मातीत कोरलेल्या त्रिकोणी, चौकोनी, क्युनिफॉर्म लिपीत होते. तितक्याच भाषा प्रत्येक ग्रंथांची किल्ली त्यात होती. त्या किल्लीचाही अर्थ समजून घ्यावा लागत होता. तिथे वृद्धांची मदत व मार्गदर्शन होतं. तुझं कुतूहल शमवण्यासाठी मी हे सांगत नाही, तो वृद्ध भगत एकदा म्हणाला होता. आपल्या पिढ्यांची परंपरा तुला माहीत असावी म्हणून हे सांगत आहे. आणखी वर्षभराने मी तुला सविस्तर माहिती असलेला ग्रंथ देईन, तेव्हा त्यात मी माझं टिपण करणार आहे. तूही शेवटच्या दिवशी तुझं टिपण कर. पण एवढं ध्यानात घे, इथे काही नेहमीच अशी आलिशान वास्तू नव्हती. ही मी बांधली. त्याआधी साधी विटांची, मातीच्या गिलाव्याची इमारत होती. तिच्याही आधी कुडांच्या भिंतींच्या खोल्या होत्या. त्याच्याही आधी लाकडाच्या रिफाडाच्या भिंती होत्या. एकदा अगदी घडीव दगडांचा प्रासाद होता. त्याआधी बांबूच्या भिंती होत्या. त्याआधी कच्च्या न भाजलेल्या मातीच्या भेड्यांचा आडोसा होता. त्याआधी एक पर्णशाळा होती. त्याही आधी एक वृक्षच फक्त निवाऱ्याला होता. अगदी पूर्वी एक गुहा होती. पण हे सर्व नश्वर आहे. अनेक नैसर्गिक आणि मानवी आपत्ती आल्या. कधी पूर आले, कधी धरणीकंप झाले, कधी लढायांच्या क्षेत्रात हे आवार सापडलं. कुंपणाला, भिंतींना, इमारतींना काहीही महत्त्व नाही. हे आपण मर्यादा घातलेलं आवर सुरक्षित आहे. इथे राहणारा भगत त्याला कधीही कसलीही इजा वा दुखापत होत नाही. पाण्याच्या प्रवाहात काचेचा चौकोन कितीही दीर्घकाळ ठेवला तरी तो जसा कोरडाच अस्पर्शित राहतो, तसा हा आपला अवकाश आहे. वरवर साधा दिसणारा, पण आसपासच्या कालप्रवाहापासून, जगप्रवाहापासून सर्वस्वी वेगळा आणि अलिप्त असा आहे. आता हे पुन्हा सांगणार नाही. अशी ही अतिप्राचीन परंपरा तुला पुढे चालवायची आहे. याच संदर्भात पुन्हा एकदा बोलताना इथल्या गुणधर्मात अनेकांनी अनेक प्रकारची भर घातली आहे. एखाद्या साम्राज्याच्या राजधानीच्या संरक्षणात, वैभवात सम्राटांचे वारस
जशी भर घालतात तसंच. फक्त या रचना अमूर्त आहेत, साध्या नजरांना अदृश्य आहेत. तूही तुझ्या शक्तीप्रमाणे त्यात भर घालशीलच. तुला हा अनुभव येईलच. एखाद्या साध्या टिंबावर नजर एकाग्र केली की अंतर्मनातल्या अगदी खोलवरच्या पातळीवरचे आकार तिथे दिसायला लागतात. असं वाटतं की दैवी चमत्कारानेच काही नव्या शक्तिरचना प्रकट झाल्या आहेत. पण प्रत्यक्षात तसं नाही. ज्या विषयाला आपण वाहून घेतो त्या विषयावर मेंदू आणि बुद्धी दिवसांचे 24 तास सतत अथक चिंतन मनन करत असतात. त्यातून या नव्या कल्पना उदयास येत असतात. आणि दृष्टशक्तींशी, पापी प्रेरणांशी संघर्ष हा तर आपल्या अल्पजीवनातला अपरिहार्य भाग आहे. ते आपले सततचे काम आणि कायमचे वैरी आहेत. आणि जशी आपल्यात तशी त्यांच्यातही सतत उत्क्रांती होतच असते. दरवेळी ते नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने, नव्या आशेने कटकारस्थान रचत असतात. आपला पराभव होता कामा नये. कसोटीच्या क्षणी आत्मार्पण करावं लागलं तरी चालेल, पण वैऱ्यांच्या हाती काहीही लागता कामा नये. पण आजवर आपला पराजय झालेला नाही. पण त्यांच्या नवनव्या साधना त्यांच्या नाशानंतर आपल्या अंकित होतात. त्यांचीही संरक्षणाच्या व्यूहरचनेत भर पडते. पुन्हा ते या विषयावर बोलले नव्हते. आणि अर्थात दिवस उलटत चालले तशी त्यांची आवश्यकताही राहिली नव्हती. नव्याने आलेला भगत प्रत्यक्षानुभूतीनेच सर्व आकलन करून घेत होता. एकाएकी त्यांच्या प्रयाणाचा दिवस आला. किती अनपेक्षितपणे. अपरिहार्य असला ती आणखी लांबणीवर पडावा अशी मनोमन इच्छा झाली. देवांनाही वियोगाचे अश्रू आवरत नाहीत. तो तर साधा मानव. बुद्धी कितीही कुशाग्र झाली, कितीही प्रगल्भ झाली, तरी विकारांचं आकलन कोणालाच कधीही झालेलं नाही. ते सतत बुद्धीच्या आवाक्याबाहेरच राहिलेलं आहे. त्या संध्याकाळी वृद्ध भक्तांनी तो प्राचीन ग्रंथ काढला. गेली कितीतरी शतकं त्यात विविध हस्ताक्षरात नोंदणी झाल्या होत्या. एकतर आता काळसर पडलेल्या लाल रक्तरेषेतला तारा होता. त्या कालच्या भक्तांना तो रेखाटल्यापुरताच अल्प अवधी मिळाला असेल. आता वृद्ध भक्तांनी आपलं 3 ओळी लिहिल्या आणि ग्रंथ त्याच्या स्वाधीन केला. तो मठीचा उत्तराधिकारी आणि तिथल्या परंपरेचा संरक्षक झाला होता. त्या रात्रीच्या फलाहारानंतर त्यांनी आपल्या खांद्यावरची कशिदा, कामाची शाल उतरवली आणि ती आपल्या हातांनी त्याच्या खांद्यावर लपेटली. त्या वस्त्राचा स्पर्शच शक्तिमयी होता. त्यांनी एक साधं पांढरं उत्तरीय खांद्यावर टाकलं आणि ते निघाले. मी आपल्याबरोबर काही अंतर येऊ का? अवश्य चल. पुलावर जेथे तुझी माझी प्रथम भेट झाली तिथपर्यंत यायला काहीच हरकत नाही. रात्रीच्या निशब्द काळोखापासून ते चालले होते. आता अवस्था शब्दांच्या पलीकडे पोहोचली होती. एकत्र सहवासाचे हे शेवटचे काही क्षण होते. त्या पहिल्या भेटीच्या आठवणी मनात आल्याखेरीज कशा राहतील. पण आज नदीला पूर नव्हता. या वियोगाच्या प्रसंगी तीही मलूलपणे वाहत होती. तो पुलाचा मध्य आला जिथे कितीतरी दिवसांपूर्वी तो अविचाराने जीव द्यायला निघाला होता. भक्तांनी त्याला तिथेच थांबवलं. खांद्याला हाताने पुसटसा स्पर्श केला आणि मग लागलीच ते चालायला लागले. ती 15-20 सेकंद त्याला असा भास झाला की समोर दिसतो तो आपल्या ओळखीचा परिचयाचा पूल नाहीच. त्या सेतूखाली साधी नदी नाही, एक अतिशय खोल पाताळ दरी आहे, जिच्या तळाशी ती अमर्याद नदी वैतरणी वाहत आहे. भक्तांनी पूल ओलांडला. पलीकडच्या तीरावर त्यांच्या स्वागतासाठी अनेक शुभ्र आकृती उपस्थित होत्या. मग क्षणार्धात ते स्वप्नदृश्य विरघळलं. त्या क्षणापुरती तेजाला, सुगंधाला, सुस्वरांना ओहोटी लागली होती. मग रोजच्या ज्ञानात जगाच्या कठोर रेषा एकत्र आल्या. जड पावलांनी भगत मठीत परत आले. ते सहसा मठी सोडून बाहेर जात नसत. मनासमोर अभ्यासाचा जो पसारा उलगडला होता त्यातला या अल्प आयुष्यात किती पूर्ण होतो याचीच त्यांना शंका होती. क्षण आणि क्षण अमूल्य होता. त्यातला एकही दवडायला ते तयार नव्हते.
आसपास वस्ती आली होती. आसपास राहणाऱ्या वावरणाऱ्या लोकांना आपल्याबद्दल काय वाटतं याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. कारण त्यांचं सर्व आयुष्यच सर्वसामान्यांपेक्षा एका वेगळ्या पातळीवर जगलं जात होतं. काहींना ते छंदिष्ट वाटतात, काहींना ते निरुपद्रवी वाटतात. एका बुरट्या चोराला ते सोपं सावज वाटले होते. एकट्याच्या एकटा म्हातारा, खूप मोठं डबोलं मिळेल अशा आशेने एका अंधाऱ्या रात्री त्याने उघड्या फाटकातून उघड्या दारातून आत प्रवेश केला होता. फाटकातून आत येताना शेजारच्या लोखंडी गजांच्या कंपाऊंडचा झालेला खण्ण आवाज, तिकडे त्याने लक्ष दिले नव्हते. आता खोलीत शिरल्यावर मागे फरशीवर पुन्हा खण्ण आवाज झाला. तेव्हा त्याने मागे वळून पाहिलं. कंपाऊंडचे 2 लाल गज दारांच्या आत फरशीवर उभे होते. आपोआप झालं की मुद्दाम केलं होतं कोणास ठाऊक, पण गजांचा वरचा भाग बिनडोळ्यांच्या चेहऱ्यासारखा दिसत होता. त्याखाली अरुंद खांदा होता. त्याखाली 2 अगदी लहान हात होते. खूप उंच शरीराच्या शेवटास 2 लहान जाडसर पाय होते. आता दोन्ही गज सावकाश सावकाश डोलत होते आणि मध्येच खण्ण आवाज होऊन त्याचे जाड पाय फरशीवर आपटले. नको नको, जातो जातो, पुन्हा कधी येणार नाही, असं काहीतरी बरळत, जवळजवळ रडतच कापऱ्या पावलांवर तो चोर त्यांच्यातून पळत पळत बाहेर गेला होता. मठीचा आवार संस्कारित, सुरक्षित होतं असे हे भगत सायंकाळी अंगणात एरझऱ्या घालत होते. तो तरुण माणूस त्यांच्या बंगल्याबाहेरच्या रस्त्यावरून 2-3दा तरी गेला. आत येण्याआधी मनाचा हिर्या करण्याची पूर्वतयारीही करीत असेल. शेवटी तो एकदम फाटकातून आत आला. भगत वळून समोर येईपर्यंत तो थांबला आणि मग हात जोडून म्हणाला, नमस्कार, मी भक्तांना भेटायला आलो आहे. ते आहेत का? मीच भगत. तुझं काय काम होतं? माझं नाव गोपाळ उपाध्ये. आपण मला थोडा वेळ देऊ शकाल का? आपल्याला काही सांगायचं आहे. ये, आत ये. तिथे सांग काय सांगायचं ते. त्यांच्या मागोमाग आत जाता जाता गोपाळ मनाशी नवल करीत होता. हे तर अगदी साधे गृहस्थ दिसतात. एक पांढरशुभ्र धोतर, तसंच पांढरशुभ्र उपरणं, वयाने किंचित चोपलेला चेहरा, कपाळाला भस्म, नितळ नजर, जुन्या पिढीतले एखादे कर्मठ ब्राह्मण. त्यांच्याविषयी जे कानावर आलं आहे त्या काही अतिशयोक्तीचा भाग तर नसेल ना? आपण नलिनीला दाखवलेली आशा फोलच ठरणार नाही ना? आतली खोली वरांडे वजा होती. तिन्ही बाजूंनी खिडक्या होत्या. सर्व खोली संध्याकाळच्या सोनेरी पिवळ्या प्रकाशाने उजळून निघाली होती. साध्या पण अतिशय आरामशीर खुर्च्या भिंतींना लागून मांडलेल्या होत्या. एकीत स्वतः बसत दुसरीकडे भक्तांनी बोट केलं. बस, आणि सावकाश सांग कशासाठी माझ्याकडे आला आहेस ते. वेळ महत्त्वाचा आहे, गोपाळनी मनाशी विचार केला. आडून आडून बोलण्यात, वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. स्पष्ट शब्दात विचारावं. ते जर काही मदत होणार नाही म्हणाले तर सरळ बाहेरची वाट धरावी. भगत, माझ्या एका मित्रावर अगदी विलक्षण आपत्ती आलेली आहे. प्रत्येक मिनिट मोलाचा आहे. तेव्हा माझ्या वागण्यात जर आपल्याला काही गैर आणि अप्रशस्त आढळलं तर कृपा करून मला माफ करा. भगत, मी असं ऐकलं आहे की एखादा अभागी जीव जर पिशाच्य बाधा, अंगात येणं, करणी, चेटूक, भानामती असल्या सैतानी चक्रात अडकला तर तुम्ही त्याला सहाय्य करून त्यातून सोडवता. हे खरं आहे का? भगत जरासे हसले. तू स्पष्टवक्ता आहेस खरा, आणि तुला असं म्हणायचं आहे की तुझा मित्र अशा एखाद्या आपत्तीत सापडला आहे. हो. त्याचा तुझ्यापाशी काय पुरावा आहे? तो लाकडाच्या ठोकळ्यासारखा बिछाण्यावर पडून असायचा. बाहेरच्या खोलीत मी आणि त्याची पत्नी बोलत असताना तुमच्या नावाचा उल्लेख आला. तुमचं नाव उच्चारलं जाताच तो बिछाण्यावरून उठला. झिंगत झिंगत खोलीच्या दारापर्यंत आला. दात आवळून आग ओकल्यासारखा लाल डोळ्यांनी आमच्याकडे पाहत होता. मी त्याला त्याच्या पत्नीच्या स्वाधीन करून तडक तुमच्याकडे आलो आहे. तिथे काय अनर्थ माजला असेल देवासच माहीत. ती घरात एकटीच्या एकटी आणि हा पिसाळलेल्या जनावरासारखा वखवकलेला.
गोपाळचे शब्द ऐकता ऐकता भगत आधी स्तब्ध आणि मग ताठ झाले होते. ते खुर्चीवरून उठले. वेळ महत्त्वाचा आहे हे तुझं म्हणणं खरं आहे. ये आत ये. त्यांच्या मागोमाग गोपाळ आतल्या खोलीत गेला. ही अभ्यासाची मनन चिंतनाची खोली आहे. एका कपाटातून भक्तांनी 5-6 अगरबत्त्या काढल्या. त्याच कपाटातल्या एका काचेच्या बहुकोनी शिशीतून 3-4 चिमटी भस्म एका कागदावर घेतले. त्याची पुडी केली. दोन्ही गोपाळच्या हातात देत ते म्हणाले, तू आता जा. घराबाहेरच अगरबत्ती पेटव आणि एकदम आत जा. भस्माची पातळसर रेघ सर्व दार आणि खिडक्या यांच्या आतल्या अंगाला रेघोड. सर्व अगरबत्त्या एकामागून एक अशा लाव. तोपर्यंत तो बराच शांत झालेला असेल. बहुतेक झोपेल. पण झोपला नाही, जागा राहिला तरी कोणाला काही उपद्रव होणार नाही. उद्या सकाळी तू येथे ये, मग आपण पाहू. जा आता. भक्तांना एक अर्धवट नमस्कार करून गोपाळ त्यांच्या मठीतून घाईने बाहेर पडला. भक्तांचा प्रत्येक शब्दातला आत्मविश्वास इतका दांडगा होता की त्यांच्या शब्दावर शंका घ्यायचा विचारही त्याच्या मनात आला नाही. नलिनी काही बोलायच्या आत गोपाळ गेलाही होता. अच्युत तसाच दारात हेलकावे खात उभा होता. आता त्याच्या आवळलेल्या दातांतून असा घुमण्याचा आवाज यायला लागला होता. आता त्याने जर काही आक्रस्ताळेपणा केला तर ती एकटी त्याला कशी आवरणार? गोपाळ म्हणाला होता, शेजारच्यांची मदत घ्या. आता ती वेळ आली होती. भीडभाड, लाज, लज्जा सर्व काही बाजूला ठेवून ती बाहेरच्या दाराबाहेर आली. दाराला बाहेरून कडी लावली आणि घाईघाईने जाऊन तिने शेजारच्या दोन्ही दारांवर हाताबुक्यांनी आवाज केले. या क्षणी शेजारच्यांची आडनावही ती विसरली होती. काय आहे? कोण आहे? काय झालंय? विचारत 3 पुरुष 2 स्त्रिया दारांतून बाहेर आले होते. अहो, जरा माझ्याकडे येता का? हे कसं करतायत पाहता का? गोपाळ भाऊजी गेले आहेत. ते एवढ्यात कोणाला तरी घेऊन येतीलच. तोवर जरा चलता का यांना आवरायला? त्या 3 पुरुषांनी क्षणभर एकमेकांकडे पाहिलं आणि मग एक म्हणाला, हो हो, चला येतो ना नलिनीताई. चला, आम्ही आलोच. तिने जरा बिचकतच बाहेरच्या दाराची कडी काढली. मगाशी तिने दिवा लावला होता, पण आता खोलीत पार अंधार होता. दिवा गेला होता की अच्युतनेच स्वतः तो मालवला होता. खोलीत कोणीतरी जोरजोराने गरगर फिरत होतं. भिंतीवर सामान आपटत होतं. घुमण्याचा आवाज येतच होता. त्या तिघांनी त्याची खासच कल्पना केली नव्हती. तरीही त्यांच्यातल्या एकाने प्रसंगावधान राखून बाकीच्यांना सांगितलं, आपण दार अडवून उभे राहू. अच्युतरावांना घराबाहेर जाऊ द्यायचं नाही. मग मागे वळून पत्नीला उद्देशून, अगं, आपला टेबलवरचा मोठा टॉर्च आणतेस का? टॉर्च येईपर्यंत ते तिघे तसेच दारात उभे होते. खोलीत तो धडपडीचा, पळण्याचा आणि घुमण्याचा आवाज येतच होता. अच्युतने खरोखरच दाराच्या दिशेने झेप घेतली असती तर त्या तिघांची फळी अभेद्य राहिली असती का नाही, शंकाच आहे. पण ती वेळ आलीच नाही. टॉर्च आणणाऱ्या बाईंनाच त्यांनी आत झोत टाकायला सांगितलं. अच्युतचा अवतार खरोखरच भीतीदायक झाला होता. त्याच्या अंगावरचे कपडे फाटले होते. ठिकठिकाणी धूळ लागली होती. हातांना कुठे काचेच्या, कुठे खिळ्यांच्या बारीक जखमा झाल्या होत्या. त्यातून आलेल्या रक्ताचे कपड्यांवर आणि तोंडावर डाग पडले होते. तो आपल्या स्वतःच्या कल्पनेच्या विश्वात दंग होता. टॉर्चच्या प्रकाशाकडे किंवा दारात जमलेल्या लोकांकडे त्याचं अजिबात लक्ष नव्हतं. त्या तिघांच्यातल्या एक जण जरा पुढे झाला आणि म्हणाला, अच्युतराव, जरा शांत पडून का राहत नाही तुम्ही? स्वतःला विनाकारण दमवून कशाला घेता? तुम्हालाच त्रास नाही का होत? अच्युतपुरतं बाहेरचं जग अस्तित्वातच नव्हतं. हे शब्द त्याच्या गावीही नव्हते. त्याच माणसाने दोन्ही हातांनी उरलेल्या दोघांना खून केली. त्याची आपल्याकडे पाठ झाली की पुढे होऊन त्यांना एकदम धरू, तो म्हणाला. तसेच ओढत पलंगाकडे नेऊ आणि तिथे चादरीने पलंगाच्या कठड्यालाच हातपाय बांधून टाकू. स्त्रियांचं आपल्यावर लक्ष आहे हे त्या तिघांच्या ध्यानात होतं. ते एकटेच असते तर त्यांनी हा धीटपणा दाखवला असताच, अशी काही खात्री देता येत नाही. पण आता आवश्यक ते ध्येय दाखवावंच लागलं. अच्युतची पाठ वळताच त्यांच्यातल्या म्होरक्या म्हणाला, आता.
त्या तिघांनी जाऊन अच्युतला धरला. त्याने थोडीशी धडपड केली, पण तेवढीच. कदाचित त्याच्या कल्पनेतल्या त्या जगात त्याचा तो काही उपक्रम चालला होता, त्यासाठी हातपाय मोकळे असलेच पाहिजेत अशी आवश्यकता नसावी. कारण त्यांच्याबरोबर तो निमूटपणे आत गेला. पलंगावर निजवला तसा निश्चित पडून राहिला. हातपाय पातळ चादरीने पलंगाच्या कठड्याला बांधले, तरीही त्याने काही विरोध केला नाही. फक्त तोंडाने तो घुमण्याचा आवाज अव्याहतपणे येतच होता. नलिनीताई, बरोबर आलेल्या स्त्रियांपैकी एक म्हणाली, चला आमच्या घरी जराशा. आता हे तिघे इथे थांबतील. तुमचं कोण येणार आहे ते आले की मग या, घटकाभर विश्रांती तरी मिळेल. त्या म्हणत होत्या ते खरं होतं. या क्षणी तरी अच्युत सर्वांच्याच ओळखी पलीकडे गेला होता. पलंगा शेजारच्या त्या तिघांसारखीच तीही त्याला परकीत झाली होती. ती त्यांच्या मागोमाग त्यांच्या घरात गेली. स्वयंपाकघरात एका खुर्चीवर मागे पाठ लावून डोळे मिटून बसून राहिली. या क्षणी तिला कसलाही विचार नको होता. काय झालं होतं, का झालं होतं, यापुढे काय होणार होतं, या क्षणी तिला कसलाही विचार नको होता. शरीराला आणि मनाला जराशी विश्रांती हवी होती. हातात चहाचा कप आला. तो अमृतासारखा मधुर वाटला. एखादी गोळी देऊ का? सॅरिडॉन, ॲस्पिरिन, त्या विचारत होत्या. हातानेच नकोची खूण करत नलिनी म्हणाली, नुसतं बसू द्या जरा वेळ. आमचे हे गोपाळ भाऊजी आले की मला सांगा. आणि तुमच्या सर्वांच्या मदतीचे उपकार कसे मानू मी? विसरा हो उपकाराचं. अशा वेळी मदत नाही करायची तर मग केव्हा? तिच्या हातातला चहाचा कप काढून घेत त्या म्हणाल्या, बसून राहा अशात शांतपणे. तुमचे ते गोपाळराव आले की मी सांगते. तिच्या खांद्यावरची जबाबदारी प्रछन्नपणे प्रथमच आता दुसऱ्या कुणीतरी घेतली होती. नलिनी मागे टेकली. कदाचित तिला लहानशी डुलकीसुद्धा लागली असेल. अनेक आवाजांनी तिला दचकून जाग आली. खाली रिक्षाचा आवाज आला आणि त्याच वेळी तिच्या घरातून मोठा आरडाओरडा झाल्याचा आवाज आला. ती एकदम खुर्चीतून उठली. त्या तिघांपैकी एक जण अच्युतच्या उशाजवळ बसला होता. बाकी दोघांनी बाहेरच्या खोलीतल्या घडीच्या खुर्च्या आणल्या होत्या. तिघही अच्युतकडेच पाहत होते. त्यांची जळती नजर खोलीच्या कोपऱ्या कोपऱ्यातून फिरत होती. त्या विचित्र नजरेला समोर बसलेले ते तिघे दिसत नव्हते, पण नजरेतील भावावरून दुसरंच काहीतरी दिसत असावंसं वाटत होतं. तोंडातून तो घुमण्याचा आवाज सतत येतच होता. आज इथेच थांबूया. पण मला तर आता गोपाळची चिंता वाटते. त्याने पुढाकार घेतलाय तर खरा. बघू काय होतं ते. चला तर मग भेटू पुढील भागात.